नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आकाश फायनली घरी वेळेवरती आलेला असतो. भूमी म्हणते, आकाश तू योग्य वेळेवरती आलास, नाहीतर आता आपलं काही खरं नव्हतं. आकाश म्हणतो, भूमी आज सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने आहेत, आपल्या फेवरमध्ये आहेत. बघ ना, अगं त्या इलेक्ट्रिशियन सुतारने काय केले बघ, त्याने इथे पोस्ट केले, म्हणजे त्याच्याकडे रागिनी पटवर्धन विरोधामध्ये सगळे पुरावे आहेत असं त्याने सांगितलंय त्याच्या ह्या मेसेजमधून. आणि पोलिसांनासुद्धा त्याने टॅग केलेलं आहे. गायकवाड सरांनी ही लिंक मला पाठवले, त्यामुळे इथे आपल्याला लवकरात लवकर रागिनी विरोधातले सगळे पुरावे मिळवावे लागतील. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश रागिनी पटवर्धन इलेक्ट्रिशियन सुतारपर्यंत पोचायच्या आधी आपण तिथे पोचलं पाहिजे आणि त्याच्याकडून ते सगळे पुरावे मिळवले पाहिजे. नाहीतर रागिनी पटवर्धन ते पुरावे मिळवण्यासाठी किती खालच्या पातीला जाऊ शकते हे आपल्याला बरोबर माहिती आहे. त्या इलेक्ट्रिशियन सुतारच्या जीवाला आता धोकासुद्धा आहे. इथे रागिनी पटवर्धन स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई त्या सुतारला सुद्धा मारू शकते आणि मग आपल्याला पुरावे मिळणार नाही. तिच्या आधी आपण त्याला गाठलं पाहिजे असं इथे भूमीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता व्हिडिओ कॉल केलेला असतो. इथे दुष्यंत आणि बलदेव दोघेजण त्या गोडाऊनच्या इथे गेलेले असतात, ज्या गोडाऊनमध्ये रागिनी पटवर्धनचे बेकायदेशीर कामं सुरू असतात. त्या गोडाऊनच्या बाहेर गेल्यानंतर आकाश आणि भूमीला व्हिडिओ कॉल करून ते गोडाऊन दाखवलं जातं आणि बाहेर कशा पद्धतीने माणसं असतात ते दाखवलं जातं. दुष्यंत म्हणतो की ही माणसं रागिनी पटवर्धनने दिवसभर आणि रात्रभर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेली आहेत. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण तिथे CCTV कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. ती बाई खूपच जास्त शातीर आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दुष्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे कुठेतरी पॉवर सप्लायरची मेन लाईन असेल ना, ती जर आपण कट केली ना तर CCTV कॅमेरेसुद्धा बंद होतात. तेव्हा आपल्याला मेन लाईन कट करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला या माणसांचं लक्षसुद्धा इथे आता दुसरीकडे वळवावं लागेल. त्यासाठी भूमी म्हणते की माझ्याकडे एक उत्तम प्लॅन आहे, तो जर आपण केला तर या माणसांना आपण डिस्ट्रॅक्ट करू शकतो. तेव्हा भूमीने आपला प्लॅन सगळ्यांना सांगितलेला असतो की पुढे आता तुम्हाला काय काय करायचं आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी बरं ठीक आहे, मी निघतो हा. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे तू जातोयस पण तुला माहिती आहे ना, खूप मोठी रिस्क आहे. कारण इथे रागिनी पटवर्धनला जर कळलं ना की तू घरामध्ये नाही आहेस तर तिला कळेल आणि ती उगाचच आपल्याला पुन्हा शिक्षा वगैरे देईल. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ, रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, मग काय करायचं आपण? तेव्हा आकाश म्हणतो, असं काहीतरी करूया की त्या बाईने आपल्याला स्वतःहूनच घरातून बाहेर पाठवलं पाहिजे, म्हणजे निदान मला तरी, म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर आपलं काम करू शकेन. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मग चल त्यासाठी आपण एक आयडिया करूया. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी बरं झालं मला आत्याने घरामध्येच राहायला सांगितले. आता काल तुझ्याबरोबर जे काही घडलं ते परत तुझ्याबरोबर घडू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी इथेच राहीन आणि तुझ्यावरती लक्ष ठेवेन, तुझी काळजी घेईन. म्हणजे आत्या काल तुझ्याबरोबर जसं वागली ना तसं पुन्हा वागणार नाही. बरं झालं तिथे जोगतीनबाई आल्या, त्यांनी तुझा जीव वाचवला, नाहीतर आत्या तर तुझ्या जीवावरतीच उठली होती ना. तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर घ्या आकाश, बरं झालं आज तू घरी आहेस, तुझा मला खूप आधार वाटतो आकाश. तू जेव्हा माझ्याबरोबर असतोस ना तेव्हा माझा दिवससुद्धा चांगला जातो. तेव्हा बरं झालं तुला बाईसाहेबांनी बाहेर नाही पाठवलं, तुला इथेच माझ्याबरोबर थांबायला सांगितलं. तेव्हा इथे पौर्णिमाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. एका बाजूला इकडे रागिनी पटवर्धन आता विचार करत असते, फोनावरती फोन करत असते. जी काही तिची बेकायदेशीर कामं आहेत तीसुद्धा ती करत असते आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेली असते पौर्णिमा. पौर्णिमा म्हणत असते, आई अहो आई मला बोलायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं तुला कळत नाही का, मी महत्त्वाची कामं करते ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो हे सुद्धा महत्त्वाचंच आहे, तुम्ही त्या आकाशला का बरं घरामध्ये राहण्याची परवानगी दिली? तेव्हा रागिनी म्हणते, का म्हणजे तो बाहेर जाऊन माझ्या विरोधामध्ये काही कट कारस्थानं करायला नको म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई अहो कट कारस्थानं काय, ते दोघेजण एकत्र असतील ना तेव्हा करू शकतात,
पण तुम्ही त्या आकाशला घरामध्ये का राहू दिलत? ती भूमी आकाशला म्हणत होती की बरं झालं तू आता घरी आहेस, माझी तू काळजी घेत जा. काल माझ्याबरोबर बाईसाहेब खूपच वाईट वागल्या. तुझा मला खूप आधार वाटतो आकाश. तुम्हाला माहिती आहे का आई? आकाश भूमीला दोघांना एकत्र ठेवून तुम्ही त्यांची ताकद वाढवताय. उलट तुम्ही आकाशला बाहेर पाठवलं पाहिजे आणि भूमीला तुम्ही घरामध्ये ठेवून तिला त्रास दिला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे ते दोघेजणं तर खुश आहेत की त्यांना इथे एकत्र दिवसभर रात्रभर राहता येते म्हणून. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की ठीक आहे, मला जे काही योग्य वाटतं ते मी आता करेन. आणि तेव्हा आकाश आणि भूमी यांनी ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी पटवर्धनसुद्धा येते. ती इथे आकाशकडे बघत असते. आकाश म्हणत असतो की मी पाणी घेऊन येतो हां, आणि चहासुद्धा आणतो. तेव्हा पौर्णिमाने सांगितलेलं असतं की आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःहून त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करा, त्याशिवाय ते दोघे जण सुधारणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीच्या डोक्यामध्ये पौर्णिमाने प्रकाश टाकलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे, तू म्हणतेस तसंच होईल पौर्णिमा. तेव्हा आकाशला समजलेलं असतं की रागिनीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन आलेला आहे. तेव्हा इथे रागिनी ब्रेकफास्ट करायला येते आणि म्हणत असते, ए आकाश, तू एक काम करायचं, चल आताच्या आता माझी गाडी मी सर्व्हिसिंगला टाकली आहे ना, ती घेऊन इथे ऑफिसमध्ये यायचा आणि तोपर्यंत मी कॅबने जाणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बाईसाहेब, पण तुम्हीच मला घरामध्ये राहण्याची शिक्षा दिली आहे ना, मग मी घरामध्ये आहे, मी कशाला बाहेर जाऊ? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, शिक्षा दिली कुणी? नाही नाही सांग ना, तुला शिक्षा दिले कुणी? मीच दिले ना तुला शिक्षा. मग मी शिक्षा जशी देऊ शकते तशी काढूनही घेऊ शकते, कळलं का? जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर. तेव्हा आकाश आता आपल्या मनामध्ये म्हणत असतो की चला, रागिनी पटवर्धन यांनी स्वतःहूनच मला घरातून आता जायला सांगितले, आता मला गोडाऊनपर्यंत जाण्यापासून कुणीही अडवणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की चल पोहे वाढ, मला बघतेस काय माझ्याकडे? तेव्हा भूमी लगेचच पौर्णिमा आणि इथे रागिनी दोघींना सुद्धा पोहे खायला देते. तेव्हा इथे रागिनी जरी भूमीला इतका त्रास देत असते तरीसुद्धा भूमी तिला वेळच्या वेळी जेवण वगैरे देतच असते. आणि तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, काय गे भूमी, सांग ना काय झालं? वाईट वाटते का तुला? आकाशला घरी ठेवलं होतं, तो बरोबर तुला कामांमध्ये मदत करत होता, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होत होत्या, पण आता आकाश इथे नाही आहे, तर तुला वाईट वाटते का? सांग ना, वाईट वाटते? तेव्हा रागिनी आता जे काही बोलते ते भूमी ऐकून आता सोडून देते, कारण भूमीचीच इच्छा असते की तिला आता काही करून आकाशला व्यवस्थितरित्या बाहेर पाठवायचं असतं. आणि तेव्हा आकाश गेलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, आपल्या मनामध्ये म्हणत असते की रागिनी पटवर्धन, तुझा विनाश अटळ आहे, तुझे दिवस आता भरेले आहेत, हळूहळू तुला आम्ही नेस्तनाबूत करून टाकू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी तोच विचार करत असते की कशा पद्धतीने रागिनी पटवर्धन यांना आपण उद्ध्वस्त करायचं. तर इथे आकाश म्हणत असतो की हे बघ, मी इथे आता आलेलो आहे. आणि तेवढ्यातच बलदेव म्हणतो की आकाश हे बघ, हे आहेत खोटे पैसे जे खरे दिसतात, म्हणजे अगदी खरेच वाटत ना तुला, पण हे खोटे पैसे आहेत. आणि त्यानंतर इथे दुष्यंत म्हणत असतो की सर, मी मेन पॉवरची जी लाईन जाते ना, पॉवर सप्लायर, ती बघितलेली आहे, ती पण मी आता कट करतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बरं चला चला, लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, रागिनी पटवर्धन इथे यायच्या आधी आपल्याला आपलं काम करावं लागणार आहे. तेव्हा इथे बलदेव आणि इथे दुष्यंत दोघेही जण तयार झालेले असतात. बलदेव आपली गाडी घेऊन जात असतो आणि असा काही फास्टमध्ये जातो आणि पडायचं नाटक करतो. तेवढ्यातच तिथे उभे असलेले गुंड लोक धावत पडत येतात आणि इथे बलदेव आता पडतो आणि पैसे काढून सगळीकडे उडवत असतो, जेणेकरून पैसे गोळा करायला सगळे गुंड लोक येतील आणि काही वेळ का होईना पण थोडे वेळ तिथे बिझी राहतील. आणि तेव्हा सगळे गुंड लोक इथे आता बलदेवला उठवतसुद्धा नाही, फक्त पैसे जमा करत असतात. आणि तेव्हा इथे पैसे जमा केल्यानंतर बलदेव मात्र खालीच आता पडलेला असतो. तर इथे दुष्यंत येतो आणि तो आता मेन लाईनसुद्धा कट करून टाकतो. तोपर्यंत आकाश धावत पळत येतो. आकाश तिथे आल्यानंतर सगळ्यात आधी तर तो गोडाऊनमध्ये जात असतो. दुष्यंतने त्याचं काम केलेलं असतं, बलदेवने त्याचं काम केलेलं असतो आणि आकाश आता त्याचं काम करण्यासाठी गोडाऊनमध्ये आलेला असतो. आणि तिथे प्रेक्षकांना बघितल्यानंतर
आकाशला काहीसुद्धा तिथे भेटत नाही, काहीसुद्धा दिसत नाही. आकाश म्हणतो, हे सगळं काय आहे? हे काय चाललं आहे? इथे तर काहीच नाही आहे. एवढं साफ कसं काय गोडाऊन? मी इथे येणार आहे, इथल्या लोकांना कळलं असेल का? आणि म्हणून इथे असलेला माल त्यांनी दुसरीकडे लंपास केला असेल, असं काहीतरी असेल का? असा विचार आकाशच्या मनामध्ये आलेला असतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन ऑफिसला जायला निघालेली असते. गाडी आणि स्वतःचा ड्रायव्हर घेऊन ती बाई आता त्या बेकायदेशीररित्या बांधलेल्या गोडाऊनपर्यंत पोचलेली असते. तिथे आल्यानंतर दुष्यंत तिला बघतो आणि म्हणतो, अरे देवा, ही बाई इथे काय करते? तेव्हा ती बाई तिथे काही करू दे, पण इथे आकाशपर्यंत पोचता कामा नये. इथे दुष्यंत आकाशला फोनावरती फोन करत असतो, पण आकाशचा फोन काही आता लागत नसतो. तो म्हणतो, काय झाले? आकाश सरांना अलर्ट करायला फोन पण लागत नाही आहे, मलाच आता काहीतरी करायला हवं. दुष्यंत एक आयडिया करतो, रागिनीच्या फोनावरती फोन करत असतो. तेव्हा ती फोनवरती बोलण्यासाठी बाजूला येत असते आणि दुष्यंत म्हणत असतो की हॅलो मॅडम, मला आवाज येत नाही आहे मॅडम, तुम्ही जोरात बोला, मला आवाज येत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की एक मिनिट, मी नेटवर्कमध्ये जाते, माझा फोन नेटवर्कमध्येच आहे, पण का आवाज येत नाही आहे मला कळत नाही आहे. पण हे बघा, मी नेटवर्कमध्ये आली, आता बोला. तेव्हा दुष्यंत इथे फोनवरती तिला थोडा वेळ थांबवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आकाशला कळावं आणि आकाश लवकरात लवकर बाहेर यावा अशी त्यांची इच्छा असते. तेव्हा आकाशसुद्धा लपून छपून बघत असतो. तो रागिनी पटवर्धनला घाबरलेला असतो, कारण रागिनीने जर बघितलं तर माझ्याबरोबर भूमीलासुद्धा शिक्षा होईल आणि तेच आता त्याला नको असतं. तेव्हा इथे सगळेजण आता एका ठिकाणी जमतात. आकाश बाहेर येतो, दुष्यंत येतो, बलदेव येतो. तिघांनीसुद्धा आपापली कामं चोख पद्धतीने केलेली असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण का मी जाण्याच्या आधीच त्या लोकांनी संपूर्ण माल लंपास केला असेल असं मला वाटतं, नाहीतर तो दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी ठेवला असेल. पण मी गेल्यानंतर संपूर्ण गोडाऊन हे आता साफसुथरं असतं, तिथे काहीही नसतं असं इकडे आता आकाशने त्या दोघांना सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, आता मला त्या सुतारला पकडायचं आहे, इलेक्ट्रिशियन सुतारला पकडायचं आहे. त्याला एकदा पकडलं ना की त्याच्याकडे रागिनी पटवर्धनविषयी खूप सारे पुरावे आहेत आणि ते पुरावे आपल्याला तो देणार आहे. तेव्हा आपण रागिनी पटवर्धन त्याच्याजवळ पोचायच्या आधी आपण तिथे गेलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो तर माझंही तेच म्हणणं आहे, आपण लवकरात लवकर जाऊया आणि तिथून आता परत येताना पुरावा घेऊनच येऊया असं प्रेक्षकांनो आकाश, बलदेव आणि दुष्यंत यांचं ठरलेलं असतं. आता मिशन एकच, इलेक्ट्रिशियन सुतारला शोधून काढायचं, ते सुद्धा रागिनी पटवर्धनच्या आधी. तर इथे भूमी गरम पाणी घेऊन आलेली असते. तेव्हा पौर्णिमा येते आणि म्हणते, काय गं, गरम पाणी आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो गरम पाणी आहे. तेव्हा ती तिचं बोट घेते आणि पाण्यात बुडवते. भूमी म्हणते, काय गं पौर्णिमा, असं का करतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय करते म्हणजे काय, पाणी किती गरम आहे कळत नाही आहे तुला? तुला काय इथे आईंचे पाय भाजायचे आहेत की काय? तेव्हा भूमी म्हणत असते, तुला बाजूला एक बाल्टी आहे ती दिसत नाही का, त्याच्यामध्ये थंड पाणी आहे आणि ते थंड पाणी मी ह्या टपामध्ये टाकणार आहे आणि मग मी बाईसाहेबांना आणि त्यांच्या पायाला शेक देणार आहे. कळलं तुला? काही गरज नव्हती तुला त्या गरम पाण्यामध्ये माझं बोट टाकायची. तेव्हा भूमीला पौर्णिमाचं हे विचित्र वागणं अजिबात आवडत नसतं. तेवढ्यातच तिथे आलेली असते पौर्णिमा. तेव्हा ती आणि तिच्याबरोबर असते रागिनी. रागिनी म्हणत असते की भूमी, सांगितल्याप्रमाणे पाणी घेऊन आलीस ना? तेव्हा भूमी म्हणते, हो आणले. तेव्हा ती पाण्यामध्ये पाय टाकून बसते आणि म्हणते, भूमी जरा पायांना मसाज करून दे गं, जरा पाय खूपच जास्त दुखत आहेत, थोडी थोडी मसाज करून दे. तेव्हा भूमी इथे खाली बसलेली असते आणि रागिनीच्या पायांची इथे मसाज करत असते. तेव्हा आकाशला खूप राग येतो. तेव्हा इथे रागिनी त्या भूमीकडे बघत असते आणि आकाशकडे बघत असते आणि म्हणत असते, काय गं ते बिचारे गरीब चेहरे, किती गरीब आणि लाचार आहात ना तुम्ही. तेव्हा इथे आता भूमीला पाय धुताना बघून आकाशला वाईट वाटतं. आकाश म्हणत असतो की बाई साहेब, दिवस आता भरलेत तुमचे, लवकरात लवकर तुम्ही आता सगळ्यांसमोर तोंडावरती पडणार आहात. तेव्हा आकाश भूमीकडे बघत असतो. रागिनी म्हणते, काय गं ए, तुझी बायको काय खूपच जास्त लावण्यवती आहे का, तिच्याकडे एकटक बघतोयस? जा ती बॅग तिकडे नेऊन ठेव जा आणि माझ्या पायाला मालिश करून दे चल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की बाईसाहेब, लवकरच तुमचा हा सगळा खेळ आहे ना तो संपेल. आणि तो बॅग वगैरे बाजूला ठेवतो.
आणि येऊन आता रागिनी पटवर्धनचे पाय पुसून काढत असतो. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, काय रे तुम्ही गरीब बिचारी दोघेजणं, असंच हीच लायकी आहे तुमची, हीच तुमची लायकी आहे माझ्या पायामध्ये पडून राहण्याची, कळलं ना? असंच राहायचं माझ्या पायांमध्ये पडून आणि माझी सेवा करत राहायचं, कळलं का? तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश ठरवतात की आपण एक काम करूया, तुला आता पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर जावं लागणार आहे ना, मग तू जा. पण आकाश म्हणतो, पौर्णिमा आणि ही रागिनी ह्या दोघांचं लक्ष असतं ना माझ्यावरती. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्या दोघीजणी ना रात्री सूप पिऊन झोपतात ना, तर मी एक काम करते, त्यांच्या सूपमध्ये आहे ना गुंगीचं औषध मिक्स करते. ते दोघेजण आहेत ना ते सूप पितील आणि मग त्यांना गुंगी येईल आणि शांतपणे दोघ्याजणी झोपतील. मग तुला तुझं जे काही काम करायचं आहे ते कर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी निघतो, तुझी आयडिया चांगली आहे. तेव्हा भूमी आता गुंगीचं औषध घेते आणि त्या सगळ्या सूपमध्ये आता टाकलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमा आणि रागिनी ते सूप पिणार असतात. आणि तेव्हाच आता आकाश बाहेर जाणार असतो आणि तेव्हा तिथे रागिनी हिला चक्कर येत असते, तरीसुद्धा ती बाहेर येऊन आता कोण बोलतंय हे ऐकण्याचा प्रयत्न करतच असते. पौर्णिमा सूप पिते, रागिनी पटवर्धन सूप पिते आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे त्या दोघींना झोप येणार हे तर साहजिकच असतं. तेव्हा इथे भूमी आकाशसुद्धा आता रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा या दोघांसारखा विचार करत असतात, थोडासा वाकडा. सरळप्रमाणे काही करायला गेलं तर काहीही होत नाही. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते आपल्यालासुद्धा रागिनी आणि पौर्णिमा यांच्यासारखं वाट वाकडी करूनच करावं लागणार आहे. तेव्हा इथे भूमी आकाशचं लक्ष आता फक्त रागिनी आणि पौर्णिमाकडे असतं आणि तेवढ्यात ते दोघेजण त्यांना जो काही प्लॅन करायचा आहे तो वर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. आकाशला इथे इलेक्ट्रिशियन सुतारला भेटायला जायचं असतं आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न हा करण्यात आलेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये भूमी आणि आकाश हे दोघेजण एकमेकांना मोलाची साथ देत असतात आणि हा प्लॅन सक्सेसफुल करणार असतात.